नमस्कार मित्रांनो, वेलकम टू मोहित's किचन। तर आज आपण बघणार आहे लोकल रोहू मछली, म्हणजे आपली जे काही छोटी मछली आहे ते रोहू, ते लोकल नाही राहत, ते आंध्रातली राहते। तर ते छोटी राहते, त्यात काटे भरपूर राहतात। आपण आणली लोकल रोहू, ते राहते जवळपास 5 ते 6 किलोची। त्यातून आपण अर्धा किलो छान छान पीसेस करून आणलेले आहे। तर तुम्ही मच्छी जरा थोडी व्यवस्थित पाहूनच घ्या, कारण या लोकलमध्ये कसं टेस्ट छान येते आणि काटे कमी राहतात। तर ही अशी मच्छी आहे, आपण बनवूया आता। तर आता आपण मच्छी छान स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे। आता आपण गॅसवर गंज गरम झालेला आहे। आता तेल टाकूया याच्यात। तेल थोडं जास्त टाकायचं। तर आता थोडं तेल गरम झालेलं आहे, आपण कांदा टाकून घेऊया। आता लसण टाकून घेऊया, लसण अद्रक। आता लसणही होत आहे। आता तोपर्यंत आपण हे गरम मसाले टाकून घेऊया थोडे। तिखट आहे, हळद आहे, मीठ आहे, जिरं पावडर आहे, धनिया पावडर आहे। तर हे थोडे टाकून घेऊया आणि लगेच मच्छी सोडून देऊया। आता काय आहे, मच्छीला चम्मचनी कालवायचं नाही, कारण ते फुटून जाऊ शकतात पीस। त्यामुळे असं हलकंसं असं वर उचलून त्याला छान मिक्स करून घेऊया। तर आता छान पिसांना सगळं तिखट मीठ हळद छान लागलेलं आहे आणि मच्छी अलटपलट केली आपण। आता याला छान 10 मिनिट फक्त तेलामध्ये शिजू देऊया, झाकण लावूया मंद आचेवर। तोपर्यंत आपण त्याला लागणारं पाणी, जेवढं आपल्याला पाणी लागेल तेवढं पाणी गरम करून घेऊया गॅसवर। म्हणजे जशी तेलामध्ये मच्छी शिजली तशी ते गरम पाणी टाकून त्याला पाण्यामध्ये शिजवू 10 मिनिट। तर आता 10 मिनिट झालेले आहे, आपण एकदा चेक करूया। आता 10 मिनिटात मच्छी शिजते, कारण मच्छी कशी नरम राहते ना, तिला काही एवढा वेळ लागत नाही। तर आता 10 मिनिट झालेले आहे। एकदा अजून असं पकडून आपण त्याला हलवून घेऊया, म्हणजे खाली लागलं वगैरे का माहीत पडेल। नाही लागलेला आहे। रोहू लवकर शिजते, कतलाला थोडा वेळ लागते। तर आता आपण याच्यात पाणी आणि गरम मसाला टाकू। हे पाणी छान उकळलेलं आहे, ते आता मी याच्यात टाकतो। आता गॅस फुल मोठा करून द्यायचा, म्हणजे हाय फ्लेमवर। याला उकळी येऊ द्यायची आणि उकळी आला की गरम मसाला टाकायचा। तर आता हा गरम मसाला आहे, याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो। तुम्ही व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल तेव्हा तुम्हाला मिळून जाईल, तर तुम्ही बघू शकता हे कसा बनवायचा, काय बनवायचा। आता हा तेलात भाजून बनवल्यामुळे आपल्याला हे शेवट पाण्यामध्येच टाकावं लागेल। तर याचा छान सुगंधही येतो, थिकनेस पण येतो आणि टेस्ट पण छान लागतो। तर आता याला आपण 10 मिनिट मसाल्यात आणि पाण्यात होऊ देऊया। 10 मिनिटात मच्छी जवळपास रेडी होऊन जाईल। तरी आपण बघूया थिकनेस, कन्सिस्टन्सी कशी आहे, आणि जर झाली असेल तर मग सांबार टाकून, कोथिंबीर टाकून त्याच्यात त्याला गार्निश करून ठेवून देऊया। चला तर मित्रांनो, आता परत 10 ते 15 मिनिट झालेले आहे। रोहू मच्छी छान शिजलेली आहे आणि कन्सिस्टन्सी, थिकनेस पण छान आलेली आहे। आता त्याच्यावर आपण थोडं कोथिंबीर घालून गार्निशिंग करून घेऊया। कोथिंबीर घेताना थोडं काड्या आणि पानं दोन्ही पण घ्यायचे, कारण काड्यामध्ये पण ज्यूस राहतो, तर ते थोडं छान लागते। तर आता याला आपण 1-2 मिनिट झाकून स्वतःच्या स्टीममध्ये त्याला होऊ देऊया।
तर मित्रांनो, सगळं रेडी आहे. आपण 2 मिनिट त्याला स्वतःच्या स्टीममध्ये सेटल व्हायला ठेवलं होतं. रोहू मच्छी तयार आहे. हे बघू शकता तुम्ही. आणि मी आता थोडं प्लेटिंग पण केलेलं आहे. तर हे एक पेटी पीस, हे दागा पीस म्हणजे आपल्या पाठीचा भाग, आणि हे पेटी पीस. छान लागते मित्रांनो रोहू. थोडं तिखट आणि तेल मी जास्त वापरतो, कारण आम्ही थोडं खातो, जास्त तिखट खातो. तर बघू शकता तुम्ही. जर तुम्हाला आवडली तर तुम्ही ही रेसिपी करून बघा नक्की. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा मोहित's किचनला. आणि व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रमैत्रिणी परिवारांसोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.